व्यासपीठ आणि इथे सगळ्या बसलेल्या कर्तृत्ववान महिला आणि उपस्थित सगळे ग्रामस्थ गावकरी यांना माझा नमस्कार. मला खूप इमोशनल आहे. माझे सर आहेत इथे आणि इथे शिरसाट मॅडम आहे. चैतन्य विद्यालयाचं मैदान आहे. कधी काही आम्ही इथेच खेळायचो आणि आज या ठिकाणी माझा सत्कार होतोय. तर याच्यापेक्षा मला असं वाटतं आयुष्यात जे आपण एक ग्रॅटिट्यूड मध्ये असतो, तर आजचा हा माझा दिवस तसा आहे. थोडंसं मी जुन्नर तालुक्याबद्दल बोलते. माझं माहेर हे जुन्नर तालुका आहे, तसंच सासर जळगाव आहे. पण मी कुठेही जाते तर आधी मी माझ्या माहेरची ओळख करते, कारण की एक शिवजन्मभूमीचं प्रतीक आहे. दुसरी मोठी गोष्ट जी मी माझ्या मुलाखतीमध्ये पण सांगितली होती ती म्हणजे ओतूर स्पेसिफिकली हे भक्तिशक्तीचं प्रतीक आहे. इकडे महाराजांचा जन्म पण आहे आणि आपली चैतन्य महाराजांनी जो मंत्र दिला त्याने जो वारकरी संप्रदाय पुढे गेला. मला असं वाटतं प्रत्येक महिला आणि आपल्याला आयुष्यामध्ये ही भक्ती आणि शक्ती खूप जास्त महत्वाची आहे. आमच्या असंख्य ह्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये खूप अडचणी येतात. त्यानंतर त्या एका संघर्षमय काळानंतर हा एक दिवस येतो आणि त्याच्यासाठी एक श्रद्धा आपण जे म्हणू शकतो, तर मला त्यांनी खूप म्हणजे मला श्रद्धेमुळे खूप जास्त मी आजचा दिवस बघू शकले. तसेच आजचा दिवस हा महिलांसाठी समर्पित आहे. तर मला असं प्रामुख्याने वाटतं की ह्या वर्षीच्या महिला दिनाची थीम आहे गिव्ह टू गेन. म्हणजे तुम्ही समाजासाठी देत राहा, तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. आणि मला असं वाटतं नारी ही म्हणजे महिला जी आहे ती लहानपणापासूनच प्रयत्न करते की काही ना काहीतरी समाजाला द्यावं, आणि म्हणून आज हा आपल्या सगळ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. याच्यासोबतच मला वैभवदादा प्रतिष्ठान यांच्याबद्दल एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी इथे येऊन कळाली आणि मला ती फार भावली, ती म्हणजे सगळ्या मित्रपरिवारांनी हे प्रतिष्ठानासाठी म्हणजे दादांसाठी एकत्र येऊन हा वर्षभर म्हणजे दरवर्षी असे काहीतरी प्रयत्न करतात, काहीतरी कार्यक्रम करतात. तर हे एक उत्तम मैत्रीचं लक्षण आहे आणि एक चांगली मैत्री ही प्रत्येकाचं आयुष्य ही घडवणारीच असते. आजच्या या व्यासपीठाचा मी अजून एक उपयोग करू इच्छिते. माझ्या ओतूरच्या तांबे परिवाराला, माझ्या सासरकडच्या सगळ्यांना, सोळंके परिवाराला, माझे आई वडील इथे उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आज हा दिवस पाहू शकले. आणि त्याच व्यतिरिक्त माझं चैतन्य विद्यालय जे माझ्या अजूनही प्रत्येक रेझ्युमेमध्ये माझं चैतन्य विद्यालयाचं नाव येतं. माझे सगळे शिक्षक वृंद यांना मी मनापासून थँक्यू म्हणते. आणि प्रशासनात माझी भक्ती आणि शक्ती आपलं जे आपण म्हणू शकतो की जुन्नर तालुक्याची शिवजन्मभूमीचा जो वारसा आहे तो मी पुढे नेईल आणि यासाठी मला तुमचे आशीर्वाद गरजेचे असतील. धन्यवाद. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. व्यक्ती कितीही मोठी झाली ना तरी असं म्हणतात जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरीयसी. जन्म देणारी माता आणि पालन पोषण करणारी धरणी माता, हिला आपण कधीच विसरत नाही. पुढे आस्वार मॅडम यांना निमंत्रित करतोय आपल्या मनोगतासाठी. आपण जी काही लहानपणापासून जी काही आपली जडणघडण असते, जे संस्कार असतात, अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत आपण करतो, त्याचा तो परिणाम असतो. स्टेजवरती अजून सुद्धा ऋतुजा प्रियांका पानसरे तिचे वडील आणि माझे वडील म्हणजे आम्ही त्यांच्या तिथे पानसरवाडीला आमचं बालपण गेलं. आणि तिचे वडील आज इथे कार्यक्रमाला आलेले नाहीत, त्यांची प्रकृती ठीक नाही, परंतु त्यांचं प्रचंड प्रेम, प्रचंड सहकार्य. सर तुमच्यासाठी खरं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही बघा एकदा चेतन सर उभे राहिले, तुम्ही बघा त्यांना. ते सायंटिस्ट आहेत DRDO मध्ये आणि या मुलीला त्यांनी प्रचंड सहकार्य केलेलं आहे. मी ज्यावेळेस खेडला व्हिडिओ होते त्यावेळेस DYSP होते गजानन. खूप माझ्या आयुष्यात जो काही पाया निर्माण करायचं काम असेल तर ते चैतन्य विद्यालयातूनच झालं. इथले शिक्षक असतील त्यांनी खूप चांगली एक घडवलं मला. कारण की एकदा आपलं 10वीचं पर्यंत शिक्षण झालं की इथून पुढे निघाल्यावरती सगळं मोकळं रान असतं. त्यामुळं जे काही घडवण्याचं काम असतं ते 10वी पर्यंतच होतं आणि ते माझ्या बाबतीत चांगलं झालं असं मला वाटतं. आणि ज्या काही व्यासपीठावर महिला उपस्थित आहेत या सर्व महिला प्रत्येक क्षेत्रात किंवा त्या ज्या क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत. तर मला वाटतं की इथं बसलेले जेवढे काही आई वडील असतील आपल्या मुलांना एक चांगला सपोर्ट करा. माझ्या आई ही जिजाऊसारखी माझ्या मागे कायम उभी होती आणि वडिलांचंही कायम मार्गदर्शन होतं की तू काही पण कर,
अभ्यास कर, चांगली मोठी हो, तुला आम्ही प्रत्येक क्षेत्रात मदत करणारच आहोत. तसंच तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांना पुढे जाण्यासाठी तुमची चांगली मदत होईल असं मला वाटतं. आणि मुलांवर विश्वास यासाठी ठेवायचा की तो पण काहीतरी करू शकतो. आपले विचार त्या मुलांवर लादू नका. तो काय सांगतोय किंवा मुलगा मुलगी असेल काय सांगते हे ऐकून घ्या आणि त्यांच्या निर्णयाला सपोर्ट करा. एवढंच मला आजच्या दिनानिमित्त सांगायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. मला इथं सत्कारासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार. मी निकिता घोलप मनपूर्वक आभार मानते. असे आवडी त्याची मी शिकलेली आहो. माझ्या हाताना इतकेच वाया गेले ना. वा वा. पाया पायानं जायचं, चालत चालत जायचं, पडायचं काही रास्तं नुसतं डोंगरात जायचं, पडायचं काय आणि काय काय. हे गुडघं दुखतं आता. कसल्या कसल्या गोळ्या घेता? गोळ्या घ्यायला लागतात का कसल्या? आता नाही जात. आता येतात नीट करायला. आडवं पडलं का देतो नीट करू. मग आडवं पडलं का ते नीट करू. हॅलो आजी. हो आजी. शांताई. हा. शांताई इकडे लक्ष द्या. हा. इकडे इकडे माझ्याकडे. हा. अरे इकडे बाबा. शांताबाई हा जाधव. शांत. तुमच्या तब्येतीचं रहस्य काय आहे? हा. तुमची तब्येत अशी काटक का आहे? गोळी खायला लागते का? तुमचा आहार सांगा. काय घेता आहार, काय करता, व्यायाम वगैरे हा. तुम्ही काय तुमचा बायकी महिला पण असं दमदार, म्हणजे जिजाऊची कन्या कशी असायला पाहिजे, तारेवरची त्या तलवारीची आण असायला पाहिजे, तसे ह्या बोलतायत. त्यांचा तो ठसका आणि त्याच्याने जे वजन येतं त्या सगळ्याला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शब्दामध्ये आपल्या लेखींचं कौतुक करण्याचं लिखाण झालेलं आहे, अप्रतिम असा साहित्याचा हा नमुना आहे. खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. जिजाऊ, लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्यापासून तर आजच्या काळातील वैज्ञानिक, राजकीय, सैनिक, पायलट, वकील, शिक्षिका, डॉक्टर व उत्तम गृहिणी अशा विविध रूपात स्त्री आपले कर्तव्य बजावत आहे. अशाच आपल्या समाजातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान आज आपण या ठिकाणी केला आहे. आणि या सुंदर सोहळ्याचे आयोजन स्वर्गीय वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान यांनी केले आहे. मैत्री असावी तर अशी. माझ्या बाबांना आज आमच्यातून जाऊन 7 वर्ष झाली, पण माझ्या बाबांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान स्थापन करून 3 वर्ष झाली. प्रतिष्ठान मार्फत शालेय वस्तूंचे वाटप, 10वीच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व आदर्श महिलांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माझ्या बाबांच्या कार्याचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू ठेवल्याबद्दल आम्ही देशमुख कुटुंबीय आपले अत्यंत ऋणी आहोत. माझ्या वतीने आणि प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांच्या वतीने मी इथे उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.